असं एक विचार करा. आपल्या सर्वांच्याच ओळखीचा किंवा ऑफिसमधला एखादा असा माणूस असतो जो खूपच गोड बोलतो. हो, म्हणजे जो सगळ्यांना मदत करायला अगदी तत्पर असतो. नेहमी चेहऱ्यावर एक छान हसू असतं त्यांचं. बरोबर. तो कधी कुणावर रागवत नाही. पण मग हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतं की कामाचं सगळं श्रेय तो स्वतःकडे घेतोय. पाठीमागे राजकारण करत असतो. अगदी तेच. अत्यंत शिताफीने स्वतःचा फायदा करून घेत असतो. सुरुवातीला ज्या व्यक्तीला आपण आपला एकदम जवळचा मित्र मानत असतो ना, तीच व्यक्ती आपला आणि इतरांचा फक्त वापर करत असते. हो, आणि अशा वेळी खूप मोठा धक्का बसतो. नक्कीच. मग प्रश्न असा पडतो की आपण अशा लोकांच्या जाळ्यात इतक्या सहज कसे अडकतो? तर आज आपण अशा एका मानसिकतेच्या आत डोकावणार आहोत जी अत्यंत निरुपद्रवी असल्याचा मुखवटा घालते. खरं तर हा विषय खूपच रंजक आहे. हो ना. आजच्या आपल्या या सखोल चर्चेसाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखनाचा आधार घेणार आहोत. त्यांच्या लेखनाचा विषय आहे, लोभी व्यक्ती समाजाची फसवणूक दीर्घकाळ करू शकत नाही. आणि हे खूप महत्वाचं विधान आहे. अगदी. आजचे आपले उद्दिष्ट हे नाहीये की आपण नैतिकतेचे किंवा चांगुलपणाचे डोस द्यावेत, तर लोभ ही मानवी स्वभावातील एक सिस्टम एरर कशी आहे, तो समाजातील विश्वासाला कसा हॅक करतो आणि अंतिमतः फसवणुकीचं हे मॉडेल कसे कोसळते, याचे आपण अगदी तांत्रिक आणि मानसशास्त्रीय अंगाने सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि हे विश्लेषण आजच्या काळात खूप महत्वाचे आहे. कारण विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या लेखनात जो गाभा मांडला आहे तो केवळ तत्वज्ञान नाहीये. अच्छा, मग ते गा आहे? ते मानवी वर्तन आणि सामाजिक गणिताचे एक अतिशय अचूक सूत्र आहे. लोभाचा उगम, त्याचा प्रवास आणि त्याचा अटळ असा शेवट यामागे एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. म्हणजे एक प्रकारचं मेकॅनिझम आहे हे सगळं. अगदी बरोबर. ती यंत्रणा समजून घेणे म्हणजे मानवी मनाचे एक मोठं कोडं सोडवण्यासारखं आहे. चला तर मग हे थोडं समजून घेऊया. या लेखनात सुरुवातीलाच एक अत्यंत रंजक मुद्दा आहे, म्हणजे महत्वाकांक्षा आणि लोभ यातील पुसटची सीमारेषा. मला इथे कम्प्युटरच्या ओव्हरक्लॉकिंगचं उदाहरण द्यावंसं वाटतं. अरे वा, ओव्हरक्लॉकिंग हे कसं? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या कॉम्प्युटरच्या प्रोसेसरची गती वाढवण्यासाठी त्याला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करायला लावतो, तेव्हा सुरुवातीला सगळं खूप वेगाने आणि छान चालल्यासारखं वाटतं. मशीन एकदम सुसाट धावत असतं. हो, अगदी सुपरफास्ट. पण जर त्याला योग्य कूलिंग सिस्टीम नसेल, त्याला काही मर्यादा नसतील, तर एक वेळ अशी येते की तो प्रोसेसर जळून खाक होतो. बापरे. हो, हे तर होतच. मग मला सांगा, माणसाच्या प्रगती करण्याच्या नैसर्गिक इच्छेचंही असंच काहीसं आहे का? स्वतःच्या प्रगतीसाठीची धडपड आणि लोभ यातली ती कूलिंग सिस्टीम किंवा मर्यादा नेमकी कुठे आणि कशी हरवते? हे ओव्हरक्लॉकिंगचं उदाहरण अत्यंत चपखल आहे. कारण कसं आहे ना, लोभ हा सुरुवातीला कधीही भयानक किंवा धोकादायक वाटत नाही. तो अगदी महत्वाकांक्षेसारखाच दिसतो. म्हणजे ओळखणं कठीण असतं. अगदी. पण या दोन्हीत एक मूलभूत फरक आहे. महत्वाकांक्षा ही स्वतःच्या क्षमतेवर आणि कष्टावर अवलंबून असते, तर लोभ हा इतरांच्या संसाधनांवर, विश्वासावर आणि भावनांवर डल्ला मारण्याची वृत्ती असते. अच्छा, म्हणजे दुसऱ्याचं हिरावून घेण्याची वृत्ती. हो. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की लोभी व्यक्ती समाजासमोर कधीही क्रूर किंवा वाईट माणूस म्हणून येत नाही. लेखनात स्पष्ट केल्याप्रमाणे ती अत्यंत हुशारीने एक मायावी चेहरा धारण करते. पण इथे मला एक प्रश्न पडतो. आपण सगळेच स्वतःला खूप हुशार समजतो. हो, ते तर आहेच. मग आपण ह्या मायावी चेहऱ्याला इतक्या सहज बळी का पडतो? म्हणजे ते केवळ त्यांचं गोड बोलणं असतं, की आपल्याच मेंदूत काही बायस किंवा त्रुटी असतात ज्यांचा ते फायदा घेतात? हां, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बळी पडतो कारण आपला मानवी मेंदू उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अशा प्रकारे घडला आहे की आपण आत्मविश्वास आणि करिश्मा असलेल्या लोकांवर चटकन विश्वास ठेवतो. अच्छा, म्हणजे हे आपल्या इव्होल्यूशनशी जोडलेलं आहे. अगदी. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानव जंगलात राहत होता, तेव्हा जो नेता आत्मविश्वासाने निर्णय घ्यायचा, त्याच्यामागे जाण्यात सुरक्षतेची हमी वाटायची. बरोबर. म्हणजे जगण्यासाठी ते गरजेचं होतं. हो ना. मग लोभी आणि फसवणूक करणारी व्यक्ती आपल्या मेंदूच्या याच जुन्या सॉफ्टवेअरचा फायदा घेते. ते अतिशय जाणीवपूर्वक आशा, असुरक्षितता आणि भावनिक कर्जांचा अभ्यास करतात. ते तुम्हाला जे ऐकायचे आहे तेच बरोबर ऐकवतात. म्हणजे आपल्याला जे हवंय तेच ते देतात. अगदी. याला मानसशास्त्रात हॅलो इफेक्ट म्हणतात. हॅलो इफेक्ट? हो, जिथे एखाद्या व्यक्तीचे गोड बोलणे किंवा आकर्षक व्यक्तिमत्व पाहून आपण त्याच्या इतर सर्व गोष्टींवर, अगदी त्याच्या चारित्र्यावरही आंधळेपणाने विश्वास ठेवतो. अरे बापरे. म्हणजे ते केवळ योगायोगाने घडत नाही,
ती एक ठरवून केलेली आपल्या मेंदूला हॅक करण्याची पद्धत असते. ऐकायला खूपच अस्वस्थ करणार आहे. खरंच आहे ते. म्हणजे जी व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त समजून घेते असं आपल्याला वाटत असतं, ती प्रत्यक्षात आपल्या भावनांचा एक खेळ म्हणून वापर करत असते. अगदी. आणि हा त्यांच्या रणनीतीचा पहिला टप्पा असतो. ते लोकांच्या भावनांच्या आणि विश्वासाच्या भांडवलावर स्वतःचे सुरुवातीचे यश उभे करतात. नैतिकतेच्या सर्व मर्यादा या टप्प्यावर अत्यंत निर्दयीपणे पुसून टाकल्या जातात. पण इथेच खऱ्या अर्थाने एक मोठा ट्विस्ट येतो. स्रोतात एक अत्यंत ठाम वाक्य आहे की लोभी व्यक्ती समाजाची फसवणूक दीर्घकाळ करू शकत नाही. हो, हा या लेखनाचा गाभाच आहे. आता हे वाक्य वाचल्यावर बरं वाटतं, पण मला इथे थोडा विरोध करावासा वाटतोय. अच्छा, असं का वाटतंय तुम्हाला? कारण आपण आजूबाजूला पाहिलं तर अनेक भ्रष्ट अधिकारी, फसव्या योजना राबवणारे लोक किंवा लोकांचे पैसे बुडवून परदेशात पळून गेलेले व्यावसायिक, हे सगळे तर वर्षानुवर्षे आरामात जगत आहेत असं दिसतं. तो एक सामान्य समज आहे. मग ही सत्ताचाच विजय होतो ही संकल्पना प्रत्यक्षात फेल जाते का? हा नियम खरोखरच काम करतो की हे फक्त स्वतःचं समाधान करण्यासाठी दिलेले एक तत्वज्ञान आहे? तुमचा हा संशय अगदी नैसर्गिक आहे आणि तो चुकीचाही नाही. जेव्हा आपण एखाद्या फसव्या व्यक्तीला तात्पुरतं यशस्वी होताना पाहतो, तेव्हा आपल्याला ही संपूर्ण व्यवस्थाच चुकीची वाटू लागते. हो ना, सिस्टीमवरचा विश्वासच उडतो. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर इथे वेळेचा म्हणजे टाईम फ्रेमचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. लेखनात ज्या स्वयंदुरुस्ती यंत्रणेचा किंवा सेल्फ करेक्टिंग मेकॅनिझमचा उल्लेख आहे, ती एका रात्रीत काम करत नाही. मग ती कशी काम करते? त्या यंत्रणेचं मेकॅनिझम नेमकं काय आहे? मगाशी तुम्ही कॉम्प्युटरचं उदाहरण दिले. आता आपण तांत्रिक कर्जाचे म्हणजे टेक्निकल डेटचं उदाहरण घेऊया. टेक्निकल डेट म्हणजे काय? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये एक संकल्पना असते. जेव्हा एखादा डेव्हलपर खूप घाईत असतो, तेव्हा तो योग्य कोडिंग न करता काही शॉर्टकट्स वापरतो. अच्छा, म्हणजे काम लवकर संपवण्यासाठी. हो, सुरुवातीला ते सॉफ्टवेअर खूप छान आणि वेगाने काम करते. पण जसजसे त्यात नवीन फीचर्स ॲड होतात, तसतसे ते कोडिंगचे चुकीचे शॉर्टकट्स आतल्या आत साचत जातात. याला तांत्रिक कर्ज म्हणतात. ओके, म्हणजे आतून ते कमकुवत होत जातं. बरोबर. आणि एक वेळ अशी येते की त्या एका चुकीच्या कोडमुळे संपूर्ण सिस्टीम क्रॅश होते. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे यश हे अगदी याच तांत्रिक कर्जासारखं असतं. वा, हे मला खूप आवडलं. म्हणजे फसवणुकीने मिळवलेलं यश हे बाहेरून भक्कम वाटत असलं तरी आतून ते अशा अनेक शॉर्टकट्स आणि खोटेपणाने पोखरलेलं असतं. अगदी बरोबर. आणि आता समाजाची स्वयंदुरुस्ती कशी होते ते पहा. कोणताही समाज हा केवळ कायदे किंवा पोलिसांवर चालत नाही. मग कशावर चालतो? तो माहितीच्या देवाणघेवाणीवर चालतो. जेव्हा एखादी लोभी व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा तिला प्रत्येक व्यक्तीला एक वेगळं खोटं सांगावं लागतं. व्यक्ती अला एक गोष्ट, व्यक्ती बीला दुसरी गोष्ट. हो, वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे खोटे. सुरुवातीला हे लोक एकमेकांशी जोडलेले नसतात, पण मानव हा समाजशील प्राणी आहे. लोक एकमेकांशी बोलतात, ज्याला आपण गॉसिप किंवा चर्चा म्हणतो. इथेच मला एक गोष्ट जोडायची आहे. हां. आपण नेहमी गॉसिपला एक वाईट सवय मानतो. हो, साधारणपणे तसंच मानलं जातं. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गॉसिप हे मुळात मानवाचे फसवणूक ओळखण्याचे आणि माहिती पडताळून पाहण्याचे एक अत्यंत प्रभावी हत्यार आहे. तंतोतंत. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून गॉसिप हे समाजाचं एक डिफेन्स नेटवर्क आहे. जेव्हा व्यक्ती अ आणि व्यक्ती ब एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा ते माहितीची देवाणघेवाण करतात. आणि मग खोटेपणा उघडा पडतो. अगदी. आणि इथेच त्या लोभी व्यक्तीच्या खोटेपणातील विसंगती उघड्या पडतात. समाजाची ही सामायिक बुद्धिमत्ता, ज्याला कलेक्टिव्ह इंटेलिजन्स म्हणतात, ती त्या फसवणुकीला फ्लॅग करते. म्हणजे सिस्टम अलार्म देते एक प्रकारे. हो. लेखनात विद्यावाचस्पती विद्यानंद हेच स्पष्ट करतात की समाज ही एक सजीव आणि जोडलेली व्यवस्था आहे. तुम्ही एका व्यक्तीला दीर्घकाळ फसवू शकता किंवा अनेक व्यक्तींना थोड्या काळासाठी फसवू शकता. पण सर्वांनाच कायमस्वरूपी फसवू शकत नाही. अगदी बरोबर. हे खूपच रंजक आहे. म्हणजे ज्यांच्या जीवावर तो मोठा झाला, जो विश्वास त्याने वापरला, तोच विश्वास जेव्हा तुटतो तेव्हा तो समाज त्याच्या विरोधात उभा राहतो. नक्कीच. विश्वासाचा भंग ही मानवी मनाला लागलेली सर्वात मोठी जखम असते. आणि एकदा का ती जखम झाली की लोकांचा संताप हा त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही रणनीतीपेक्षा जास्त ताकदवान ठरतो. हो, तो संताप सगळं उद्ध्वस्त करू शकतो. पण जर त्या व्यक्तीला हे माहीत आहे किंवा निदान अंतर्मनात कुठेतरी जाणीव आहे की तिचा खोटेपणा एक दिवस उघडा पडणारच आहे, तर ती थांबत का नाही? ती स्वतःलाच या जाळ्यात का अडकवते? हा एक अतिशय गुंतागुंतीचा मानसिक प्रश्न आहे. ती नेमकी कशी असते? इथेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मानसशास्त्रीय संकल्पनेकडे येतो, जिला कॉग्निटिव्ह लोड किंवा मानसिक ताण म्हणतात.
कॉग्नेटिव्ह लोड. हो, खोटे बोलणे आणि ते लपवणे यासाठी मानवी मेंदूला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. सत्य हे सोपे असते. सत्याची फक्त एकच आवृत्ती असते जी तुम्हाला लक्षात ठेवावी लागत नाही. पण खोटेपणाचे तसे नसते. हो, म्हणजे जर मी 10 लोकांशी खोटं बोललो असेल तर मला त्या 10ही खोट्या कथा लक्षात ठेवाव्या लागतील. आणि ते खूप थकवणारं असतं. नक्कीच. कोणती कथा कोणाला सांगितली होती याचा ट्रॅक ठेवावा लागेल. हा तर मेंदूचा प्रचंड मोठा व्यायाम झाला. आणि हीच ती शिक्षा असते जी समाजाला बाहेरून दिसत नाही. लोभी व्यक्ती बाह्य जगात कितीही यशस्वी दिसत असली तरी तिच्या आत एक भयंकर मानसिक युद्ध सुरू असते. म्हणजे आतून ते शांत नसतात. अजिबात नाही. तिला सतत भीती सतावत असते, माझं सत्य कोणाला तरी समजेल का, माझा तो खोटा कोड कधी क्रॅश होईल. ही सततची धास्ती त्यांना एका अदृश्य मानसिक तुरुंगात अडकवून ठेवते. अदृश्य तुरुंग, क्या वाट आहे. हे सतत एका हायपर विजिलन्स म्हणजे अतिदक्षतेच्या अवस्थेत जगतात. त्यांना रात्रीची शांत झोप लागत नाही. लेखनात या अवस्थेचे अतिशय सूक्ष्म वर्णन आहे. लोभाने मिळवलेले यश हे अस्थिर असते कारण त्याचा पाया सतत हलत असतो. यातून एक खूप वेगळा दृष्टिकोन मिळतोय. म्हणजे ज्याला आपण लोभाचा सोपा किंवा शॉर्टकट मार्ग समजतो तो प्रत्यक्षात सर्वात कठीण, गुंतागुंतीचा आणि अत्यंत त्रासदायक मार्ग आहे. अगदी 100% बरोबर. आणि याउलट जो प्रामाणिकपणाचा मार्ग आपण नेहमी कठीण मानतो तो खऱ्या अर्थाने सर्वात सोपा आणि एफिशियंट आहे. हो, कारण तिथे लपवण्यासारखं काहीच नसतं. कारण त्यात कोणताही कॉग्निटिव्ह लोड नाही. प्रामाणिक व्यक्तीला समाजात जो आदर मिळतो ते तर सोडाच, पण स्वतःच्या मेंदूला जी शांती मिळते ती कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. यश म्हणजे नेमके काय? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. केवळ बँक बॅलन्स वाढवणे किंवा पदे मिळवणे म्हणजे यश, की मानसिक शांतता टिकवून ठेवणे म्हणजे यश? विद्यानंद यांच्या लेखनाचा हाच गाभा आहे. समाजात प्रत्येक गोष्टीचं गणित जुळतेच. म्हणजे हिशोब होतोच. हो, तुम्ही फसवणूक करून जी भौतिक संपत्ती मिळवता त्याची किंमत तुम्हाला तुमची मानसिक शांतता आणि सामाजिक प्रतिष्ठा गमावून मोजावी लागते. ही निसर्गाचे आणि मानवी समाजाचे एक अत्यंत पारदर्शक अर्थशास्त्र आहे. खरंच. फसवणुकीचं आयुष्य हे सतत मागे वळून पाहण्यात आणि सावल्यांना घाबरण्यात जाते, तर प्रामाणिक व्यक्ती अत्यंत निर्भयपणे भविष्याकडे पाहू शकते. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी जे मांडले आहे ते केवळ नैतिकतेचे धडे नाहीयेत. अजिबात नाही. त्यांनी आपल्याला मानवी व्यवहारांचे, मानसशास्त्राचे आणि समाजाच्या डिफेन्स सिस्टमचे एक अतिशय अचूक मॅन्युअल दिले आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो. हे काही जादूने घडत नाही. हो, ते सायन्स आहे. तर ते समाजाच्या सामूहिक नेटवर्कचे आणि मानवी मेंदूच्या मर्यादांचे एक अटळ गणित आहे. खोटेपणाचे हे गणित दीर्घकाळात कधीच जुळून येत नाही. आणि ही माहिती आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत व्यावहारिक आहे. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा नात्यांमध्ये अशा परिस्थितीचा नक्कीच सामना करतो जिथे आपल्याला फसवणुकीचा किंवा लोभाचा एखादा सोप्पा मार्ग खुणावत असतो. हो, असा मोह होतोच कधी कधी. त्यावेळी केवळ मी एक चांगला माणूस आहे एवढाच विचार पुरेसा नसतो, तर मला हा मानसिक ताण आणि हे तांत्रिक कर्ज माझ्या आयुष्यात खरंच नको आहे. हा तर्कशुद्ध विचार करणं गरजेचे आहे. अगदी बरोबर. आणि तोच विचार आपल्याला खऱ्या अर्थाने स्थैर्य देतो. आपण सुरुवात केली होती ती त्या गोड बोलणाऱ्या फसव्या चेहऱ्यापासून. हो. आणि आपण पाहिले की तो चेहरा कसा मानसिकरित्या पोखरलेला असतो आणि समाज त्याला कसा उघडा पाडतो. पण आता या सगळ्या सखोल चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला आहे, जो मला वाटतं आपण सर्वांनीच स्वतःला विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? जर आपल्याला हे सगळं आता स्पष्टपणे समजलंय, जर मानवी इतिहास आणि समाजशास्त्र हे वारंवार सिद्ध करतंय की फसवणुकीचं मॉडेल नेहमीच कोसळतं आणि आपला मेंदू पण या खोटेपणाला पकडण्यासाठी गॉसिपसारख्या यंत्रणांनी सुसज्ज आहे. हो, हे सगळं सिद्ध झालंय. तर मग आजही आपण या झटपट यशाच्या, फसव्या आकर्षक गोष्टींच्या इतक्या सहज आहारी का जातो? जर आपल्याला माहीत आहे की एखादी पॉन्जी स्कीम किंवा एखादा रातोरात श्रीमंत करणारा फॉर्म्युला हा खोटाच असणार, तरीही आपण त्यात पैसे का गुंतवतो? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आपण समाज म्हणून अशा फसव्या लोकांच्या खोट्या करिश्म्याचे व्यसनी तर झालेलो नाही ना? कदाचित ती लोभाची आणि फसवणुकीची सीमारेषा फक्त त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्याच मनात नसते, तर शॉर्टकटच्या शोधात असलेल्या आपल्या सर्वांच्याच मनात कुठेतरी खोलवर लपलेली असते. खरंच हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. आपण सत्य स्वीकारायला तयार आहोत की आपण अजूनही एखाद्या नव्या गोड बोलणाऱ्या मायावी चेहऱ्याची वाट पाहत आहोत, ज्याच्या खोट्या आश्वासनांवर आपण पुन्हा एकदा विश्वास ठेवू शकू? विचार करा. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सविस्तर विश्लेषणात.